नाथ संप्रदायामध्ये शुद्धता म्हणजे काय? नाथ परंपरा ही केवळ बाह्य आचारावर नाही तर अंतर्मनाच्या शुद्धतेवर भर देते. नाथ योगी जसे की गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी सांगितले आहे की भक्ती मनाची असते, केवळ अन्नाची नाही. म्हणजेच फक्त मांसाहार केला म्हणून भक्ती निष्फळ होत नाही, पण त्याचा सूक्ष्म परिणाम वातावरणावरती होतो. ज्या घरामध्ये मांसाहार आणि नाथ भक्ती एकत्र होते तेथे काय घडते? 1 नंबर, घरातील ऊर्जा मिश्र होते. जेव्हा घरात मांसाहार, तमासिक आहार आणि नाथजप साधना, सात्विक ऊर्जा एकत्र असतात, घरात ऊर्जा अस्थिर राहत नाही, मन एकाग्र होण्यास अडथळे येतात, जप करताना विचलन वाढते. नाथ साधना ही नाथ भक्तीशी संबंधित असल्याने सूक्ष्म कंपन खूप महत्त्वाचे असतात. 2 नंबर, साधनेची गती कमी होते. नाथ भक्ती म्हणजे जप, ध्यान, गुरु स्मरण, मंत्र साधना. जर त्या जागी नियमित मांसाहार होत असेल तर साधनेची प्रगती मंद होते, ध्यानात अस्थिरता येते, आध्यात्मिक अनुभव उशिरा येतात. ही शिक्षा नसते तर ऊर्जेचा स्वभाव असतो. 3 नंबर, नाथ तत्व रागवत नाही पण दूर राहते. नाथ बाबा रागवत नाहीत, परंतु जेथे अस्वच्छता, क्रोध, तामसिकता, जड अन्नाचे स्पंदन जास्त असते तेथे दिव्य तत्व सूक्ष्मपणे कमी सक्रिय होते. म्हणजेच कृपा थांबत नाही पण अनुभव जाणवणे कमी होते. जर घरामध्ये मांसाहार होत असेल तर काय काळजी घ्यावी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातील पहिला आहे, पूजा जागा वेगळी ठेवा. जेथे नवनाथांचा फोटो, मूर्ती आहे ती जागा स्वच्छ, शांत व मांसाहारापासून दूर करावी. 2 नंबर, साधनेच्या दिवशी सात्विकता ठेवा. विशेष गुरुवार, अमावस्या, साधनेचा दिवस या दिवशी मांसाहार टाळणे अत्यंत उत्तम मानले जाते. 3 नंबर, जप करण्यापूर्वी शुद्ध करा. अंघोळ, स्वच्छ कपडे, दिवा लावा, धूप, उदबत्ती यामुळे तामसिक स्पंदने कमी होऊ लागतात. नवनाथ स्वतः काय संदेश देतात? भावार्थ, भक्ताचा भाव शुद्ध असेल तर आम्ही त्याच्याकडे येतोच, पण जेथे सात्विकता वाढते तेथे आमची उपस्थिती अधिक सहज जाणवते. अंतिम सत्य खूप महत्त्वाचे आहे. मांसाहार बरोबर भक्ती नष्ट होत नाही, पण सात्विक जीवन बरोबर भक्तीची शक्ती अनेक पट वाढते. जर तुम्ही नाथ भक्ती गंभीरपणे करत असाल तर हळूहळू सात्विक आहार, शांत वातावरण आणि गुरुस्मरण यामुळे साधना अत्यंत प्रभावी होऊ शकते. साधना कधी कधी प्रभावी होऊ शकते. हळूहळू सात्विक आहार, शांत वातावरण आणि गुरुचे स्मरण यामुळे साधना अत्यंत प्रभावी होऊ शकते. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटवरती सांगू शकता. जाताना तुम्हाला एवढंच सांगन, अलख निरंजन आदेश ओम चैतन्य बडे बाबाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः.